नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण खूप छान सुंदर अशा विषयावरती चर्चा करणार आहे आणि ते म्हणजे डाळिंब बागेमध्ये 100च्या वर सेटिंग कशी मिळवायची या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत काडी भरणी ते फळांच्या साईजपासून कसं अचूक नियोजन याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नवीन डाळिंब उत्पादक असाल तर तुम्हाला उत्पन्नात वाढ हवी असेल तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, बघू शकता ही 1 वर्षाची झाडं आहेत आणि 1 वर्षामध्येच ही डाळिंबाची बाग धरलेली आहे. परंतु या बागेमध्ये 1 वर्षाच्या झाडाला फळे इतकी लागलेली आहेत की जवळपास 100च्या आसपास किंवा 100च्या वर सेटिंग असेल अशा पद्धतीने ही बाग सेटिंग झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, यशाची पहिली पायरी म्हणजे पूर्वनियोजन. बागेचे नियोजन करताना किमान 3 महिने आधीपासून तयारी करणं गरजेचं असतं. आपण बागेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवू शकतो यासाठी मित्रांनो आपल्याला सेंद्रिय आणि जैविक खतांचा योग्य वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या खतांचा जर वापर आपण योग्य पद्धतीने जर केला तर मित्रांनो आपण आपल्या बागेची चांगल्या पद्धतीने सेटिंग करू शकतो. मित्रांनो, जमिनीच्या स्थितीनुसार साधारणपणे 40 ते 50 किलोपर्यंत खताचा संतुलित आहार मित्रांनो आपल्याला बागेसाठी वापर करायचा असतो. दुसरी गोष्ट, सेटिंगच्या काळामध्ये डाळिंब सेटिंगसाठी मधमाशा आपले हे मित्रांनो खरे मित्र असतात. कारण फळ सेटिंगच्या काळात मधमाशांचं प्रमाण बागेत चांगलं असेल तरच पॉलिनेशन उत्तम होते आणि पर्यायाने सेटिंगची वाढ होते. त्यामुळे बागेत मित्रांनो मधमाशांचं सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं हे असतं. आणि बागेत जर मधमाशी जर फिरली नाही सेटिंगच्या काळामध्ये तर मित्रांनो बाग सेटिंग होत नाही. त्याच्यामुळे आपली बाग जर चांगली सेटिंग व्हावी अशी वाटत असेल तर आपल्याला मित्रांनो मधमाशा बागेमध्ये लावणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही नैसर्गिकरित्या मोहोळ काढून आजूबाजूला बागेच्या लावू शकता किंवा मग मधमाशी आपल्या बागेमध्ये फिरण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी वगैरे त्याचा फवारा वगैरे आपण घेऊ शकतो. त्याच्या वासाने सुद्धा मित्रांनो बागेमध्ये मधमाशा फिरतात. आणि दुसरी गोष्ट, मधमाशांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. औषधाची फवारणी घेताना मित्रांनो काळजी घ्यायची आहे, जेणेकरून ही फवारणी घेताना काळजी घ्यायची आहे, आपल्या मधमाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला झाडाची छाटणी झाल्यानंतर नवीन फूट येते तेव्हा मित्रांनो झाडाच्या गरजेनुसार NPK खतांचा वापर करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये 50 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत खतांची मात्रा मित्रांनो झाडांच्या वयानुसार देणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, घाईघाईने काही निर्णय घेण्यापेक्षा बागेच्या आरोग्याचा विचार करून जर आपण योग्य नियोजन केलं तर केव्हाही मित्रांनो फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे मित्रांनो योग्य वेळेत योग्य व्यवस्थापन जर केलं तर सहज आपल्या बागेमध्ये 100च्या वर सेटिंग आपण मिळवू शकतो. आणि मित्रांनो, शेवटी माल काढणीच्या वेळी आपल्या बागेची क्षमता ओळखा आणि त्यानुसार मार्केटमध्ये विक्रीचे नियोजन करा.
फळांचे चांगले फिनिशिंग मिळवण्यासाठी योग्य ताण व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर शास्त्रोक्त पद्धतीने आणि संयमाने नियोजन केले तर मित्रांनो पहिल्या पिकातही तुम्ही 100च्या वर सेटिंग मिळवू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण सहज 100च्या वर सेटिंग एका झाडाला मिळवू शकतो. तर मित्रांनो, समोर दिसत आहे आपणास ही फक्त 1 वर्षामध्ये ही झाडं धरलेली आहेत आणि जवळपास प्रत्येक झाडाला 80, 90, 100च्या आसपास फळांची सेटिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या बागेची खूप चांगली सुंदर अशी सेटिंग झालेली आहे. बघू शकता प्रत्येक झाडाला खूप चांगल्या प्रकारचं फळ आहे. आणि मित्रांनो, हा आपण आंबे बहार धरलेला आहे आणि ही आंबे बहारची सेटिंग आहे मित्रांनो. आणि भर उन्हाळ्यामध्ये ही सेटिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेचं नियोजन करू शकता. बघा मित्रांनो, खूप छान सुंदर सेटिंग आहे. तर मित्रांनो, आपणास ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे या संदर्भातली मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. आणि आमच्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, बघू शकता काही झाडांना इतके फळं लागलेले आहेत तर दोरीनं फांद्या बांधाव्या लागलेल्या आहेत. कारण मित्रांनो जास्त लोड झाल्यामुळं फांद्या मोडतात. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.